नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजेच्या इझी रेसिपीज मध्ये। आज मी बनवणार आहे चमचमीत मसालेदार टेस्टी असा अंडा मसाला राईस। चला तर मग साहित्याकडे वळूया आपण। साहित्य घेतलं आहे मी इथे 4 अंडी उकडून घेतलेली आहे, 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत मी, त्यानंतर घेतलेली आहे 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे, ते कच्चेच टमाटे मी मिक्सी मधून वाटून घेतलेले आहेत। त्यानंतर घेतलेली आहे सिमला मिरची घेतलेली आहे अर्धी, त्यानंतर घेतलेले आहे आलं लसूण पेस्ट 2 चमचे, 1 हिरवी मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे, त्याबरोबर घेतलेला आहे 1 कच्चं अंड घेतलेलं आहे। इथे मी मिरची आणि पुदिना बारीक कापून ठेवलेला आहे। इथे 1 मोठा कांदा तो तळून मी त्याची करप करून घेतलेली आहे आणि त्याबरोबर मी कढीपत्ताही फ्राय करून घेतलेला आहे। इथे मी 1.5 कप राईस घेतलेला आहे, बासमती राईस घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार राईस घेऊ शकता, तो उकडून घेतलेला आहे। त्यानंतर आपण वळूया मसाल्यांकडे। मसाल्यांमध्ये घेणार आहे मी हळद अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा, त्यानंतर 1 चमचा मी धनेपूड घेणार आहे, गरम मसाला 1.5 चमचा, लाल तिखट 2 चमचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण आता इथे मी कढईत 4 चमचे तेल तापत ठेवलेले आहे। वळूया आपण आता कृतीकडे। आता आपण तेल हे जे तळलेल्या कांद्याचं तेल आहे त्यामध्येच आपण फोडणी करणार आहोत। आधी मी जिरं टाकते। इथे जिरं आपलं छान तडतडलं की त्यामध्ये टाकणार आहे आपली बारीक कापून ठेवलेली हिरवी मिरची, त्यानंतर टाकणार आहे कांदा, कांदा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर कांदा फ्राय करायचा आपल्याला। कांदा फ्राय करायला 5 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला, तो मी छान फ्राय करून घेते। कांदा आपला छान ब्राऊन पिंक असा फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात ऍड करणार आहे आलं लसूण पेस्ट, जी आपण घेतली होती 2 चमचे। आलं लसूण पेस्टचा थोडासा असा कच्चा वास गेला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 टोमॅटोची जी आपण प्युरी करून घेतलेली आहे ती टाकणार। अजून 2 ते 3 मिनिट आपल्याला छान हे फ्राय करून घ्यायचं। आलं लसणाचा छान असा सुगंध यायला लागला। आता आपण त्यात टाकूया 2 आपली टोमॅटोची ही प्युरी। टोमॅटोचं कच्चं पण जाईस तोपर्यंत, तेल सुटेस तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत छान। या मसाल्याला भाजायला थोडा वेळ लागतो पण चवीला अगदी अप्रतिम लागतो हा एक मसाला राईस। इथे कांदा आणि टोमॅटो आपला छान फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता कांद्याने आणि टोमॅटोने छान तेल सोडलेलं आहे। या स्टेजला आपण आता टाकणार आहोत मीठ। मीठ मी भात उकडताना थोडं टाकलेलं आहे, तर तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। इथे मी अर्धा चमचा असं मीठ टाकणार। मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपला हा जो करप केलेला कांदा आहे, तोही छान चव येते त्यानेही। थोडा मी अर्धा याच्यात टाकणार आहे। त्यानंतर मी टाकणार आहे कोथिंबीर आणि पुदिना जो आपण बारीक कापून ठेवला होता। मीडियम हाय फ्लेमवर तुम्हाला कांदा हा सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त असं सुगंध येतोय मसाल्याचा। आता ह्यामध्ये टाकणार आहोत आपण हळद अर्धा चमचा, त्यानंतर 1 चमचा धनेपूड, गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, हे छान आपल्याला परतवून घ्यायचंय। ह्या स्टेजला आपण टाकणार आहोत सिमला मिरची। सिमला मिरची ह्यासाठी आपण उशिरा टाकतोय कारण त्याचा क्रंचीनेस टिकून असला पाहिजे म्हणून।
मस्त रंग आलाय त्याला छान. आपण थोडंसं पाणी टाकूया यात. पाणी यासाठी की आपल्याला आपली अंडी टाकून घ्यायची आहे त्याच्यात. आपला राईस असा सुका सुका नाही वाटला पाहिजे म्हणून मी थोडं पाणी टाकते. हे पाणी मी भाताचं उकडलेलंच पाणी बाजूला काढून ठेवलं होतं, त्यामुळे ह्या ग्रेव्हीला आणि राईसला असा छान ओलसरपणा येणार आहे, सुका नाही लागणार आहे राईस. राईसचा मसाला तयार झालेला आहे. त्या मी ही उकडलेली अंडी टाकणार आहे आधी. त्यांना मसाल्यामध्ये थोडं कोट करून मी बाहेर काढणार आहे. यानंतर मी टाकणार आहे यात आपलं जे आपण कच्चं अंड घेतलं होतं फ्लेम थोडी हाय करायची. अंड्याला याच्यावर छान परतून घ्यायचं. त्यानंतर टाकणार आहोत आपण आपला राईस. राईस छान मिक्स करून घेऊया. आपण ह्या मसाल्यात हा राईस छान मिक्स करून घेतलेला आहे. यानंतर मी ह्यावर ठेवणार आहेत ही अंडी जी आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये फ्राय करून ठेवलेली होती. आणि त्याचबरोबर आपण टाकणार आहोत आपली फ्राय केलेली कांद्याचे करप. आणि पुदिना आणि कोथिंबीर. याला आपण आता छान एक वाफ काढून घेऊया आणि सर्व करायला आपला राईस रेडी. 5 मिनिटं वाफ काढायची आपल्याला, मग सर्व करायला आपला राईस रेडी. 5 मिनिटांनंतर आपण वाफ काढून घेऊया, झाकण काढून घेऊया. छान वाफ आली आहे, सुगंध तर अप्रतिम येतो आहे आणि टेस्टही सुंदरच होणार आहे. आणि आता हा सर्व करायला आपला एग राईस रेडी आहे. मी सर्विंग डिशमध्ये काढून घेते. तुम्ही हा रायताबरोबरही खाऊ शकता. तयार आहे आपला अंडा मसाला राईस. तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.